नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। लोकवेदेषु तदनुकूलाचरणं तद्विरोधीषु उदासीनताच। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजन महापुरुषांच्या कृपाशीर्वादाने आपण देवर्षी नारदजींच्या मुखातून प्रगट झालेल्या भक्तिसूत्राचा विचार करत आहोत। भक्तिसूत्राचा आतापर्यंत विचार करत असताना भक्तीचं चिंतन, भक्तीचं स्वरूप काय आहे, भक्ती अंतःकरणामध्ये प्रतिष्ठित झाल्यानंतर त्या भक्ताच्या ठिकाणी जी अनेकविध प्रकारची फलं आपल्याला दिसतात त्या फलांचाही आपण विस्ताराने विचार केला। आता भक्तीच्या ठिकाणी येणारा एक आक्षेप की भक्ती आणि कामना यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे, तर त्याही शंकेचं निराकरण या संबंधाने चालू आहे। सान कामयमाना निरोध रूपत्वात। भक्ती कामना स्वरूपाची नाही, निरोध स्वरूपाची आहे। निरोध म्हणजे आवरणं। मग कशाला आवरायचं आहे? निरोधस्थ लोकवेद व्यापारण्यासह जे लौकिक कर्म असतील किंवा वैदिक कर्म असतील यांचा परिपूर्ण त्याग करणं किंवा अनुष्ठान करून समर्पण करणं याला न्यास असं म्हणतात। ती एक व्याख्या सांगितली। निरोध शब्दाची आणखीन एक व्याख्या नारद महर्षी पुढच्या सूत्रामध्ये सांगतात। तस्मिन अनन्यता तद्विरोधीषु उदासीनताच। अर्थात परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी असणारी एकनिष्ठता आणि भक्तीला प्रतिबंधक असणारे जेही घटक असतील त्यांच्या ठिकाणी उपेक्षेचा भाव असणं, उदासीनता धारण करणं याला सुद्धा निरोध असं म्हणतात। ते एक चिंतन फार गोड आलं आहे। तद्विरोधीषु या पदाचा नेमका काय अर्थ करायचा? तत् शब्दाचा अर्थ परमात्माचा अर्थ केला आणि परमात्म्याच्या विरोधी असणाऱ्या घटकांच्या विषयी आपण उदास राहावं का असा जर अर्थ घेतला तर भगवंताच्या ठिकाणी विषमता येईल। कारण तद्विरोधी म्हणजे परमात्म्याच्या कोणीतरी विरोधी आहे आणि परमात्म्याला कोणीतरी अनुकूल आहे। आणि भगवंत नवव्या अध्यायामध्ये म्हणतात समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रियः या वचनाला बाधीन। तर मग इथे तद्विरोधीषु याचा अर्थ भगवंताच्या विरोधी असा अर्थ करायचा नाही। भगवंताच्या भक्तीला जे विरोधक असतील त्या घटकांच्या ठिकाणी उदास राहणं असं त्याचा अर्थ करायचा। तस्मिन अनन्यता तद्विरोधीषु उदासीनताच। मग अनन्यता तरी कशाला म्हणतात? तर या सूत्राचाही आपण 1-2 दिवसामध्ये विचार केला। अन्याश्रयानां त्यागो अनन्यता। अन्य आश्रयांचा परित्याग करणं यालाच अनन्यता असं म्हणतात। त्या अन्य आश्रयांच्यामध्ये आपण 2 प्रकार केले। एक व्यावहारिक आश्रयांचा त्याग करणं त्यालाही अनन्यता असं म्हणतात आणि पारमार्थिक आश्रयांमध्ये एक साधनांचा आश्रय आणि एक साध्य असणाऱ्या देवतांच्या स्वरूपाचा आश्रय या 2 पदांचा विचार करत असताना भक्तीचा विचार सोडून अन्य सर्व साधनांचा परित्याग करणं याला देखील साधनात्मक अनन्यता असंच म्हणतात। आणि इतर देवतांचा आश्रय या संबंधाने थोडासा विचार आपल्या समोर ठेवतो म्हणजे विषय स्पष्ट होण्याकरता। भक्तीच्या प्रांतामध्ये भगवंताचे 2 प्रकारचे स्वरूप मानलेले आहेत। एक सगुण स्वरूप आहे, निर्गुण स्वरूप आहे। त्या सगुण स्वरूपामध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत। एक कारण ब्रह्म आहे आणि एक कार्य ब्रह्म आहे। तर जे अनेक प्रकारचे अवतार आहेत ते कार्य ब्रह्म आहे आणि ज्याचे हे अवतार आहे ते कारण ब्रह्म आहे। अर्थात ज्याला माया नावाची उपाधी प्राप्त झाली अशा असणाऱ्या परब्रह्म तत्वाला ईश्वर असं म्हणतात। ईश्वर हे सगळ्या असणाऱ्या अवतारांचं कारण आहे म्हणून ईश्वराला कारण ब्रह्म असं म्हटलं जातं आणि त्या ईश्वराचे जे अनेकविध अवतार आहे त्यांना कार्य ब्रह्म असं म्हटलं जातं। कार्य ब्रह्माची उपासना करण्यापेक्षा कारण ब्रह्माची उपासना अत्यंत श्रेष्ठ आहे आणि कारण ब्रह्माची उपासना करण्यापेक्षा निर्गुण ब्रह्माची उपासना श्रेष्ठ आहे। निर्गुण ब्रह्माच्या उपासनेपेक्षा निर्गुण परब्रह्माचं ज्ञान श्रेष्ठ आहे।
श्रेष्ठ कनिष्ठ भाव सांगण्यात माझं तात्पर्य नाही. ज्याचा अधिकार ज्याच्यात असेल त्याने ते साधन निवडावं आणि आपली वाटचाल करावी असं त्यातलं तात्पर्य आहे. त्यापैकी अन्य आश्रयांचा परित्याग करायचा म्हणजे नेमकं काय करायचा? जे अनेकविध कार्य ब्रह्म आहे त्यांचा परित्याग करा आणि एकाची अनन्यता धारण करा, म्हणजे ईश्वर असणारं जे कारणस्वरूप ब्रह्म त्याची उपासना करा असं तिथला अर्थ आहे. की 4थ्या अध्यायामध्ये सुद्धा हा विचार सांगितला की नाही, अजोपिसन नव्ये आत्मा भूता नामीश्वरोपिसन. ईश्वर म्हटलं की नाही त्या ठिकाणी भगवंताने, किंवा ईश्वर सर्वभूतानाम हृदयेश्वर्जुन तिष्ठती. ईश्वर सर्व व्यापक आहे, ईश्वर मायेचा नियंता आहे आणि नियंता असणाऱ्या ईश्वराची कार्यब्रह्माची उपासना करणं, कार्यब्रह्माचा असणारा परित्याग करणं. परित्याग म्हणजे आश्रय नाही करायचा, यालाच म्हणतात अन्याश्रयानाम त्यागो अनन्यता. काल ज्ञानोबांची एक ओवी आपल्याला आठवली नाही, पण ती आज मात्र आठवली. ते स्तोत्र म्हणत असताना की तेव्हाची तयाची चिंतवनी मजची पडली, त्या भक्तांची चिंता मला तेव्हा प्राप्त झाली केव्हा, ते एक वटोनी जे क्षणी अनुसरले गा माझी वाहनी, तेव्हाची तयाची चिंतवनी मजची पडली. ते भक्त काया वाचा मनाने एकाग्र होऊन एक वटोनी जे क्षणी, ज्या क्षणाला माझी वाहनी पडले, माझ्या मार्गामध्ये अर्थात भक्तीच्या मार्गाचा त्यांनी जेव्हा स्वीकार केला काया वाचा मनाने, तेव्हाच त्यांची असणारी चिंता मला प्राप्त झाली. आणि परमात्मा चिंता करतो बरं का, नाही असं नाही, पण त्याकरता त्या भक्ताचा तेवढा विश्वासही असावा लागतो. ते भगवंताने सांगितलं, वचन आहे भगवंताची. गीतेमध्ये काही भगवंताच्या प्रतिज्ञा आलेल्या आहे. भगवंताची पहिली प्रतिज्ञा आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. अर्जुना, ज्या ज्या वेळेस धर्माची ग्लानी होते, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. धर्माला ग्लानी प्राप्त झाली आणि अधर्माचा प्रभाव वाढला की त्या वेळेला मी अवताराला येतो. ही भगवंताच्या अवताराची वेळ आहे. पण कारण काय आहे? कारण कायम चतुर्थी विभक्तीमध्ये सांगितलेलं असतं. परित्राणाय हे कारण आहे. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. जे कारण असतं त्याकरता चतुर्थी विभक्तीचा वापर केला जातो. मी कशा करता येतो म्हणे? साधूनाम परित्राणाय, साधूंचं रक्षण करण्यासाठी, दुष्कृताम विनाशाय, दुष्टांचा नाश करण्यासाठी, च धर्मसंस्थापनार्थाय, आणि धर्माची सम्यक संस्थापना करावी याकरता अहम युगे युगे संभवामी, प्रत्येक युगामध्ये मी अवताराला येतो. अर्थात त्यामध्ये कारण सांगितलं. ही भगवंताची एक प्रतिज्ञा आहे. तशा भगवंताची आणखी 18व्या अध्यायामध्ये एक प्रतिज्ञा आहे बघा, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वां सर्व पाप्यभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. अर्जुना, सर्व धर्मांचा परित्याग करून मज एकाला तू शरण ये. शरण आल्यानंतर मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेल. ज्ञानोबांनी त्या पाप शब्दाचा अर्थ पुण्य असा पण केलेला आहे बरं का. भगवंत फक्त पापापासूनच मुक्त करतात असं नाही. पापातून मुक्त केलं आणि पुण्य जर तसं राहिलं तर पुण्यही बंधनच आहे, कारण पुण्याने स्वर्गाची प्राप्ती होते. मग परमात्मा पापातून मुक्त करतो यात नवल नाही, पण ज्याला पुण्य असं नाव आहे आणि ज्याचं स्वरूप पापाचंच आहे, अशा पुण्यात्मक पापातून सुद्धा परमात्मा मुक्त करतो. अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. शोक करू नको. प्रतिज्ञा आहे की नाही? प्रतिज्ञाच केली आहे. 9व्या अध्यायामध्ये तर जवळपास बऱ्याच प्रतिज्ञा आहे, म्हणजे 2-4 प्रतिज्ञा स्पष्ट दिसतात. मन मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्करू मामे वैशशी सत्य युक्तैव मात्मानं मत्परायणः. 18व्या अध्यायामध्ये पण असा श्लोक आहे, म्हणून थोडासा सत्यंते प्रतिजानी प्रियोसी मे, मी प्रतिज्ञा करतो आहे. किंवा आणखीन एक प्रतिज्ञा केली 9व्या अध्यायामध्ये की क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छती कौंतेय प्रतिजानीही नमे भक्तः प्रणश्यती. माझ्या भक्ताचा नाश होत नाही. 9व्या अध्यायातली दुसरी प्रतिज्ञा. 9व्या अध्यायामध्ये आणखीन एक प्रतिज्ञा आहे, जो माझा अनन्य भक्त असतो, माझं चिंतन करतो, त्याच्या योगक्षेमाचं वहन मी करतो. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. जे दुर्लभ वस्तू असते तिची प्राप्ती होणं याला योग असं म्हणतात, आणि प्राप्त झालेल्या वस्तूचं संरक्षण होणं याला क्षेम असं म्हणतात. वास्तविक योगापेक्षा क्षेम कठीणच असतो ना. कठीण योगा होणे क्षेम
हो कविता होय श्रम, आहे की नाही. एखादं सुग्रास आपल्याला अन्न मिळालं, चांगलं आहे ना. योग प्राप्त झाला द्वादशीला, चांगलं आहे. पण भरपेट अन्न सेवन केल्यानंतर त्या अन्नाच्या बरोबर जर माशी आपल्या पोटामध्ये गेली तर परिणाम काय होतो? क्षेम नाही होत अन्नाचा, वांती होते. माशी आपण याते गिळवी, परी पुढेला वांती शिनवी. ते कष्मळ आठवी आचरण जे, योगापेक्षा क्षेम कठीण असतो. आणि परमात्मा योगक्षेमाचं निर्वहन करतो. पण कोणाचं काय आहे? परमात्मा जर आपल्या भक्तांचाच योगक्षेम निर्वहन करतो तर भगवंतावर पुन्हा विषमता येईल. याचा अर्थ काय झाला? बाकीच्यांचा परमात्मा योगक्षेम निर्वहन करत नाही. परमात्म्यामध्ये भेद आहे, विषमता आहे. भक्ती करा तर योगक्षेम निर्वहन करतो, भक्ती करू नका परमात्मा त्रास देतो असा अर्थ होईल. तसा अर्थ घ्यायचा नाही. परमात्मा सर्वांचाच योगक्षेम वहन करतो, यात नवलच नाही. पण बाकीचे माणसं मात्र भगवंतावर विश्वास कमी ठेवतात आणि म्हणतात आम्ही स्वतःच्या बाहूने सगळं काही मिळवतो. याचा अर्थ त्या योगक्षेमामध्ये त्यांचा अहंकार आहे. आणि भक्तांच्या बाबतीमध्ये विचार केला तर भक्त मात्र बैसोनी निश्चळ करी त्याचे ध्यान, देईल तो अन्न वस्त्रदाता, काय आम्हा करणे अधिक साचुनी, देव झाला ऋणी पुरविता. म्हणून भगवंताचे भक्त म्हणजे या संबंधाने अहंकार धारण करत नाही, सर्व भार परमात्म्याला अर्पण करतात. या अनन्यश्चिंतयन्तो माम ये जनाः परिपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. गुरुवारी राऊत बाबा एक उदाहरण सांगत असतात. या श्लोकाच्या संबंधाने दृष्टांत घडलेला आहे. एक पंडित होते, भगवद्गीतेचं पारायण करायचे. पण त्यांचा नियम असा होता की गावाच्या जवळ असणारं एक सरोवर, त्या सरोवरामध्ये सकाळचं स्नान करायचं, तिथेच असणाऱ्या एका जीर्ण मंदिरामध्ये भगवंताचं पूजन करायचं. स्नान झाल्यानंतर पूजन झालं की गीतेचं पारायण करायचं. पण पारायण म्हणजे फक्त वाचन नाही बरं का, अर्थानुसंधान करत पारायण करायचं. म्हणजे प्रत्येक श्लोकाचा अर्थ बघायचा, अर्थ ध्यानात आला की मग पुढचा श्लोक वाचायचा. आता सकाळी स्नान करता गेले, आता तसं गीतेचं पारायण करत असताना कमीत कमी 2 तास लागतात. म्हणजे सावकाश जरी श्लोकाचं पारायण केलं, स्पष्ट घाई नसेल तर कमीत कमी 2 तास लागतातच. आता अर्थानुचिंतन करायचं म्हटलं की कमीत कमी त्यापेक्षा दुप्पट कालावधी लागू शकतो, कारण अर्थचिंतन करायचं आहे. सामान्यपणे कदाचित आपण धरून चला 5 तास त्यांना लागत असेल, हा त्यांचा नित्य नियम आहे. एकदा पावसाळ्याचा दिवस चालू झाले, आताही पावसाळाच आहे, पण त्या काळात पावसाळा जास्त होता, आता थोडासा कमी जास्त प्रमाणामध्ये होतो आहे. निसर्गाचं चक्र आहे. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आणि एके दिवशीचा प्रसंग असा आहे की सारखा सलग पाऊस चालू झाला, सलग. आणि त्यांचा नियम असा होता की गीतेचं पारायण झालं की घरी जायचं आणि मग गावातल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना गीता शिकवायची. अध्येशतेचे इमम धर्म्यम संवादमावयोः ज्ञानयज्ञन तेनाह मिष्टस्यामिति मे मतिः. परमात्माच्या मुखातून निघालेले वचन म्हणजे गीतेचा सर्वांना ते धडा द्यायचे, अध्ययन करवायचे, सर्वांचं अध्यापन कार्य करायचे, शिकवायचे. आणि मग मागायचं मात्र काहीच नाही. त्या दिवशी तो जेही विद्यार्थी जे काही आणतील त्यावर आपली उपजीविका करायची, पण याचना मात्र कोणाकडे काहीच करायची नाही. आता विद्यार्थी शिकण्याकरता आले तर काहीतरी घेऊन यायचे, शिधा आणायचे सामग्री, कोरडं काही डाळ म्हणा, पीठ म्हणा, तेल, तूप, जे काही ज्यांच्याकडे आता शक्य असेल तसं. आणि ते आणल्यानंतर गीतेचा पाठ शिकवणं झाला की मग ती सामग्री पत्नीकडे द्यायची आणि मग त्याचा प्रसाद देवाला दाखवायचा, नैवेद्य, आणि मग सेवन करायचं. अशी त्यांच्या उपजीविका चालवायची. स्वतः मात्र काही कष्ट नाही, सगळं चिंतन अध्ययनामध्ये काल व्यतीत करायचा, सगळा काल. आणि विद्यार्थ्यांनी जर आणलं तर उपजीविका चालायची. मग एकही दिवशीचा प्रसंग असा घडला की 2-3 दिवस पाऊस सलग चालू राहिला आणि पावसामुळे कोणीच घराच्या बाहेर पडू शकला नाही. आता घराच्या बाहेर जर मोठी माणसं बाहेर पडली नाही तर लहान लहान विद्यार्थी बाहेर पडतील का? पडणारच नाही. विद्यार्थी न आल्यामुळे ते अध्ययनाचं कार्य बंद राहिलं. आता ते बंद राहिले यात नवल नाही, सामुग्रीच बंद पडली, पुरवठाच नाही. मग आता पहिला दिवस आहे, दशमीचा दिवस कसा तरी सहन केला. एकादशीलाही काहीच मिळालं नाही, निर्जला एकादशी घडली, काहीच हरकत नाही. द्वादशीच्याही दिवशी काहीच मिळालं नाही, कारण पाऊसच तेवढा होता. आणि मग वाचत असताना त्यांच्या सहज हा श्लोक मनामध्ये आला. म्हणजे पारायण चालूच होतं. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम.
अर्थाचं चिंतन चालू होतं, जे माझे अनन्य चिंतन करणारे भक्त आहे, सर्व काया वाचा मनाने माझं उपासना करतात, असे रात्रंदिवस माझ्याशी जोडलेले आहेत, त्यांच्या योगक्षेमाचं मी वहन करतो. आता अहम शब्द आला की नाही, अहम वहामी म्हणजे मी स्वतः वहन करतो. आता भूक लागलेली होती आणि त्यामध्ये श्लोकाचा अर्थ त्यांच्या लक्षात आला की परमात्म्याने सांगितलं मी भक्तांचा योगक्षेम वहन करतो. भूक जर लागली माणसाला तर प्रवचन रुचत नाही, कारण आतमध्ये अग्नी पेटलेला असतो ना, तो पहिला शांत करावा लागतो, नाहीतर मग माणसं सारखं घड्याळीकडे बघतात जर भूक लागली तर. आता नेमकं काय करावं? भुकेने अग्नी प्रज्वलित झालेला आहे, सुचत तर काहीच नाही आणि श्लोक गेला. बहुतेक हा श्लोक चुकीचा आहे म्हणे. योगक्षेमम वहामी असा अर्थ नाहीच इथला, कारण परमात्मा योगक्षेम वहन करतो असं म्हणावं तर मी का भक्त नाही का देवाचा? अनन्य चिंतन करतो आहे, कायमचं चिंतन, आणि 3 दिवस झाले मलाच काही मिळालं नाही. कशाचा योगक्षेम परमात्मा वहन करतोय म्हणे? मग या श्लोकावर आपण बदल केला पाहिजे. योगक्षेमम करोम्यहम, योगक्षेमाची व्यवस्था मी करतो असा अर्थ करावा म्हणे. मी वहन करतो असा अर्थ नाही करायचा. अर्थ काय होईल? योगक्षेमम करोमी म्हणजे कोणाच्या तरी द्वारे मी योगक्षेमाची व्यवस्था करतो, आणि वहामी क्रियापद जर घेतलं तर योगक्षेमाची व्यवस्था मी दुसऱ्यांना सांगत नाही, स्वतः मी योगक्षेमाचं वहन करतो असं त्याचा अर्थ होईल. त्यांनी विचार केला परमात्मा वहनच नाही करत, योगक्षेमम करोम्यहम, आणि त्या श्लोकाच्या त्या पदाखाली त्यांनी बरोबर एक लाल रेषा मारली, खाडाखोड केली त्यांनी त्या गीतेमध्ये. आणि मग पुढचं पारायण त्यांचं सुरू झालं. आता हा 9वा अध्याय आहे, बाकी पुढे 18वा अध्याय मोठा आहे, 11वा अध्याय पण मोठाच आहे. हे सगळं पारायण होईपर्यंत भगवंताला काळजी होती की नाही? योगक्षेमम, परमात्म्याने त्यांना न कळू देता 8 वर्षाच्या लहान मुलाचं एक बालक स्वरूप धारण केलं, अतिशय सुंदर. पाहिली आविध लावी, पायामध्ये पैंजण, कमरेला तो पट्टा, मुरली खोवलेली त्यांनी, त्याच्यामध्ये बासुरी, नंतर डोक्यावर मोर पिसाऱ्याचा मुकुट, अतिशय सौंदर्य संपन्न, म्हणजे हजारो असणाऱ्या मदनाला सुद्धा लाजवेल असं भगवंताने आकर्षक स्वरूप धारण केलं. 8 वर्षाचं स्वरूप आहे, 8 वर्षाच्या बालकाचं स्वरूप. आणि आपल्या डोक्यावर एक फार मोठं टोपलं परमात्म्याने घेतले, टोपली. त्या टोपलीमध्ये मग सामुग्री जी लागेल भोजनाची ती सगळी, मग आता ते गव्हाचं पीठ असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, रवा असेल, तूप, साखर, गूळ, जिरे, मोहरी, पापडं, मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ, भाज्या करता लागेल ना, पुरणपोळ्याचा स्वयंपाक म्हणल्यानंतर सगळंच लागतं. सगळं भगवंताने ते सामुग्री घेतली आणि परमात्म्याला ओझं झालं. असे परमात्मा त्या ओझ्याने दडपत दडपत त्यांच्या घरी आले. आणि आता घरी तर हे पंडितजी नव्हतेच, घरी कोण आहे? गुरुमाता. दरवाजावर थाप मारली परमात्म्याने, मारल्याबरोबर गुरुमाता बाहेर आल्यात. विचारलं बाळ तू कोण आहे? म्हणे मी गुरुजींचा शिष्य आहे. कशा करता आला? काही नाही म्हणे, 2-3 दिवस झाले मला येणं शक्य झालं नाही, भोजनाची सामुग्री घेऊन मी आलो आहे म्हणे. त्या गुरुमातेनं भगवंताकडे पाहिलं, ती विसरलीच. देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. परमात्म्याला पाहिल्यानंतर काय झाली या दर्शन एक वेळा, मागील परिहार पुढे नाही शीन. झाली या दर्शन एक वेळा. भगवंत आपलं सौंदर्य दाखवत नाही तोपर्यंत जगातलं सौंदर्य आकर्षित करतं, आणि एकदा भगवंताने आपलं सौंदर्य दाखवलं, जगातला कोणताही पदार्थ आकर्षित करतच नाही. भगवंताचं सौंदर्य पाहिल्यानंतर त्या मोहितच झाल्या. आता लहान बालक आहे, वात्सल्य भाव निर्माण झाला, काय गोड बालक आहे म्हणे बाळ. आणि मग त्यांनी ती सामुग्री उतरवून घेतली आणि भगवंताच्या मुखाचं थोडंसं अवलोकन केलं, तर भगवंताच्या ओठातून थोडंसं रक्त वाहत होतं. विचारलं बाळ तुला हे जखम कशी काय झाली? सांगितलं मी सांगू नये तुम्हाला. नाही पण सांग ना, मी मातेप्रमाणे तुला विचारते. म्हणे ही आपल्या गुरुजींच्याकडून मला ही जखम झाली. गुरुजी म्हणजे कोण? यांचे पती, गुरुमातेचे पती गुरुजी, पंडितजी, यांच्याकडून मला जखम झाली. काय झालं म्हणे? काय कारण घडलं? काही नाही म्हणे, 3 दिवस सामुग्री आणण्याकरता उशीर लागला म्हणून गुरुजींनी मला मारलं म्हणे, आणि त्या मारण्याचा परिणाम या माझ्या ओठातून रक्त वाहत आहे. रागच आला. स्वतःला पंडित म्हणून घेता 3 दिवस अन्नधान्य मिळालं नाही का मरत होते का? आणि ते ताडण केलं लहान मुलाला. घरी आल्यानंतर व्यवस्था बघते म्हणे. रागवली, पतिव्रता मावली होती, पण त्या मुलावर झालेला अपराध पाहिला की राग आला. परमात्मा अदृश्य झाले त्या गावातून, सामुग्री ठेवली, आणि मग ते नित्यनेम उरकून जेव्हा ते पंडितजी आले आपल्या घरी, त्यांना असं वाटलं बहुतेक आपण चुकीच्या घरी आलो.
कारण आपल्या घरामध्ये तळलेल्या पापडाचा आता वास येतो आहे, भज्याचा कार्यक्रम सुरू आहे, बहुतेक हे आपलं घर नाही म्हणे. कारण आपल्या घरात सामुग्रीच नाही ना, बहुतेक चुकीचं घर आहे. पण पाहिलं तर ते तुळशी वृंदावन आपलंच आहे, घराची सगळी रचना आपली. पण घरात एवढी तयारी कशी काय होते आहे? घरामध्ये पाऊल टाकणार, गुरुमाऊली सांगितलं खबरदार प्रवेशच करायचा नाही घरामध्ये. त्यांनी असा विचार केला, आजपासून बहुतेक नियम बदलला वाटतं, मी आत येऊ का विचारावं लागेल, वेलकम असं काही आहे वाटतं. खबरदार म्हणे घरात यायचं नाही. झालं नेमकं काय? ही पतिव्रता आहे, शब्दाने मला कधी बोलत नाही, आज मात्र रागवून बोलते आहे, काहीतरी घडलं आहे म्हणे. मनाशी विचार केला, सांगितलं नेमकं झालं तरी काय? काय झालं म्हणजे 3 दिवसापर्यंत अन्न मिळालं नाही, तुम्ही काय मरणार होते का? प्राणत्याग झाला असता का? 3 दिवस सामुग्री मिळाली नाही, मग त्या लहान मुलाला ताडण करायचं? त्यांच्या लक्षातच येणं नेमकं काय झालं, कोणता लहान मुलगा, काय सामुग्री, हे बघा म्हणे. सामुग्री आणून दिली त्या मुलाने, 8 वर्षाची मूर्ती होती. आणि मग लक्षणं सांगितले, पायात पैंजण आहे, मेघश्यामवर्ण आहे, डोक्यावर मोर पिसाऱ्याचा मुकुट आहे. लक्षण लक्षात आलं, हे कोणाचं आहे? भगवंताचं लक्षण आहे सगळं. मुरली मनोहर रे माधव. आणि लक्षात आलं, पण मी ताडण केलं म्हणजे? हो तुम्ही ताडण केलं, त्याच्या ओठातून थोडंसं रक्त वाहत होतं. मोठी माणसं मोठीच असतात. चूक लक्षात आली, आपण भगवंताला ताडण नाही केलं, भगवंताच्या मुखातून निघालेल्या श्लोकावर आपण बदल केला की नाही? आणि तो बदल भगवंताच्या ओठातून निघालेला होता, बदल आपण ओठावर केला म्हणजे परिणाम ओठावर झाला की नाही? रक्त वाहिलं. आणि त्यांनी लक्षात ठेवलं की योगक्षेमम करोम्यहम नाही, योगक्षेमम वहाम्यहम, हेच बरोबर आहे. याचा अर्थ परमात्मा अन्य आश्रयांचा परित्याग करून जर आपण अनन्यता धारण केली तर सगळ्याचं निर्वहन करतो. फक्त तेवढा विश्वास असावा लागतो. मानवाचा विश्वास या बाबतीमध्ये कमी पडतो बरं का, म्हणावं लागतं. मानव सगळ्यात संपन्न प्राणी आहे, अगदी हातापायाने बुद्धीने सगळा संपन्न आहे. पण योगक्षेमाच्या बाबतीमध्ये जेवढी काळजी माणसं करतात तेवढे निसर्गातल्या चिमण्यासुद्धा करत नाही, पशुपक्षीसुद्धा एवढी काळजी करत नाही जेवढी मानव काळजी करतो. पण अन्य आश्रयांचा त्याग केला ते परमात्मा ओहन करतोच, या बाबतीमध्ये काही अन्यथा नाही. पण अनन्यता कशाला म्हणतात? या अनन्यतेचा आणखीन विस्तार या 11व्या सूत्रामध्ये केला. लोकवेदेषु तदनुकूलाचरणम तद्विरोधीषु उदासीनताच. अर्थात अर्थ असा होईल, लोकवेदेषु म्हणजे लौकिक कर्म किंवा वेद म्हणजे वैदिक कर्म. लौकिक कर्म किंवा वैदिक कर्म करत असताना भगवंताला जे अनुकूल कर्म असतात त्या अनुकूल कर्माचं आचरण करणं. आणि पुन्हा अनन्यतेच्या विरोधी जे असतं असा अर्थ करा आता. कारण तद्विरोधीषु असा शब्दाचा अर्थ आपण तत्नाम परमात्मा घेतला तर परमात्म्याच्या विरोधी जे आहे, आता भगवंताचा विरोधी कोणीच नाही ना. समोहम सर्वभूतेषु समम तिष्ठंतम परमेश्वरम, परमात्मा सगळीकडे समान रूपानं आहे. तर मग तद्विरोधीषु म्हणजे भगवंताच्या भक्तीच्या किंवा अनन्यतेच्या जे विरोधी घटक असतात तत्संबंधाने राग म्हणजे प्रेमही करायचं नाही, द्वेष क्रोधही करायचा नाही. कारण प्रेम केलं आसक्त व्हावं लागेल, अनन्यता निघून जाईल. प्रेम केलं तर, द्वेष केला तर विनाकारण अंतकरणाची स्थिती बिघडेल, कारण अंतकरणामध्ये ज्वाळा निर्माण होतील. म्हणून द्वेषही करायचा नाही, प्रेमही करायचं नाही. मग उदासीनताच, अशा प्रकारचा भाव धारण करा, उपेक्षा करा. उदास राहावं, उदास राहिला की त्याचा परिणाम आपल्या मनावर होत नाही, रागाचाही नाही आणि द्वेषाचाही नाही, असं राहावं. आता सगळीच माणसं जवळपास आपली उपजीविका चालवण्यासाठी किंवा जीवनाची यात्रा होण्यासाठी कर्म करतच असतात. भगवंताने सांगितलं की नाही अर्जुना, नियतम कुरु कर्मत्वम कर्मजायो ह्य कर्मणः शरीर यात्रा पिचिते न प्रसिद्धेत अकर्मणः. जर तू कर्मच केलं नाही तर शरीराची यात्रासुद्धा तुझी चांगल्या प्रकारे चालणार नाही. मग शरीराच्या यात्रेसाठी सुद्धा जी कर्म आपण करतो प्रामुख्याने ते लौकिक कर्म असतात. मग त्या लौकिक कर्मामध्ये शेती असेल, व्यापार असतील किंवा आपल्या वाट्याला आलेले जे काही कर्म असतील ते सगळे लौकिक प्रकारची कर्म आहे. आणि विशेष प्रकारचं फल प्राप्त व्हावं याकरता यज्ञादिकांचं अनुष्ठान करणं, कामनिक प्रकारच्या तीर्थयात्रा करणं, हे सगळं वैदिक स्वरूपाचं कर्म आहे. या दोन्ही पण कर्माचं आचरण करत असताना भगवंताला जे अनुकूल असतील त्याच कर्मांचा आपण स्वीकार करावा. याचा अर्थ काय होतो? ज्यामुळे आपल्या अंतकरणात भगवंताची भक्ती वाढेल,
तीच कर्म करावी. काही कर्म चांगली असतात, पण त्यापासून मनुष्याची प्रेमात्मक असणारी वृत्ती मात्र बाजूला जाते. कर्म चांगलंच आहे, नाही असं नाही. कल्पना करा, एखादा व्यक्ती शेती करतो आहे, कर्म चांगलं आहे की नाही? उदाहरण फक्त देतो आहे. कर्म चांगलंच आहे, पण त्या कर्मामध्ये व्यग्रता जास्त आहे. व्यग्रता म्हणजे क्षणभरही विसावा नाही बघा, व्यग्रता जास्त आहे. मग शेती करत असताना जर व्यग्रता वाढत असेल आणि भक्ती घडत नसेल तर ते शेतीसुद्धा आपल्याला भक्तीसाठी अनुकूल नाही. पण जर आपल्याला सावता महाराजासारखी शेती घडत असेल तर मग ते मात्र अनुकूल आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, हे त्यांचा या निषेधात्मक पदार्थामध्ये सुद्धा परमात्म्याचं दर्शन करणं हा त्यांच्या उच्च कोटीचा भाव आहे. आपल्याला फक्त खायचं आहे म्हणून म्हणतो आपण तसं आहे का नाही? आणि ते मात्र त्यांचा भाव तशा प्रकारचा आहे. कांदा मुळा भाजी त्यांनी म्हणावं, कारण तो परमात्म्याचं दर्शन सगळीकडे करण्याचा अंतकरणाच्या उच्च स्वरूपाच्या भावाचा प्रकार आहे तो. मग वैदिक कर्म असतील, यागादिक कर्म असतील, ज्ञानोबा म्हणतात बघा, विधी ते पाळीत व काय आहे, कर्मेंद्रिय सुखे करीती कर्मे असेखे, जे एका वर्ण विशेखे भागा आली. मग त्यामध्ये विधी ते पाळीत, निषेधाते गाळीत, मज देवणी जाळीत कर्म फळे, मज दे या परी पाही आलोचना माझ्या ठाई, संन्यसुनी नाही करीती कर्मे अनेकही जे जे सर्व, कायिक वाचिक मानसिक भाव, तया मी वाचोनी धाव अनवते नाही, ऐसे अनन्य गतिके चित्ते, ऐसे अनन्य योगे विकेले जेवे मने अंगे, तयांचे काही एक सांगे, जे मी न करी किंवा जे मी सर्व करी. असा अनन्यतेचा भाव धारण करणारा जो असतो, किंवा एतु सर्वानी कर्मानी मयी संन्यस्य मत्पराहा अनन्यनैव योगेन माम ध्यायंत उपासते, अशा प्रकारचं कर्म आपण करावं. किंवा भगवंताने सांगितलं की अर्जुना, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः. लौकिक किंवा वैदिक कर्म आपण करावं, भगवंताच्या ते अनुकूल असावं. आणि भगवंताच्या भक्तीकरता जे प्रतिबंधात्मक असेल तत्संबंधाने उदास राहावं. आणखीन एक अनन्यतेचा प्रकार आहे बरं का. अनन्यतेचा प्रकार धारण करत असताना भगवत साक्षात्कारासाठी त्याग असेल, योग असेल, जप असेल, तप असेल, स्वाध्याय असतील, या सगळे माझे उद्धार करतील असं म्हणणं हे सुद्धा एक प्रकारचा अन्यांचा आश्रय केल्यासारखंच आहे. मग माझा उद्धार फक्त भगवंताची कृपाच करेल. कारण या सूत्रामध्ये पुढे येणार आहे बघा, लभ्यतेपि तत्कृपयैव, किंवा मुख्यतस्तु महत्कृपयैव भगवत कृपा लेशाद्वा. दोन्ही ठिकाणी कृपा शब्द आला की नाही? महत्कृपया एव किंवा भगवत कृपा लेशाद्वा असे शब्द पुढे येणार आहे. म्हणून अन्य साधना मला साक्षात्कार करून देतील असं म्हणण्यापेक्षा भगवंताची कृपा होईल तर माझा साक्षात्कार मला प्राप्त होईल असं म्हणणं यालाच अनन्यता असं म्हणतात. आणि जे अनन्य चिंतन करतात परमात्मा त्यांना सुलभच असतो. अनन्य चेता सततम योमाम स्मरते नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. असा जो योगी आहे त्याच्याकरता मी अत्यंत सुलभ आहे. आणि म्हणून या तद्विरोधीषु या सर्व नामाचा आपण जेव्हा विचार करतो तत्संबंधाने आपण फक्त एवढा विचार करावा, भगवंताचा विरोधी कोणीच नाही. एवढं मात्र आहे, भगवंताच्या भक्ताचा जो विरोधी आहे तो मात्र देवाचा विरोधी आहे. ए भजन्ति त्वां भक्त्या मयिते तेषु चाप्यहम. भगवंताचा द्वेष करतो त्याचा पण उद्धारच आहे ना, पण भगवंताच्या भक्तांचा द्वेष करतो त्याचा मात्र कधीच उद्धार नाही. दोन प्रमाण आपल्या समोर ठेवू शकतो या संबंधाने. भगवंताचा द्वेष केला तरी परमात्मा उद्धार करतो. कोणाचं उदाहरण आहे? शिशुपालाचं उदाहरण आहे, नाही का नाही? कंसाचं उदाहरण आहे. किंवा बळतिया जाती जन्मावे मग भजीचे काय विरोध हवे, परिभक्त का वैरिया व्हावे माझी याची. माझा द्वेष करणारा जरी झाला तरी पण मी त्याचा उद्धारच करतो. पण 16व्या अध्यायामध्ये मात्र असं म्हटलं आहे, सती आणि सत्पुरुष, दानशीळ यात्निक, तपस्वी अलौकिक संन्यासीचे, का भक्त हन महात्मे. आला बरं का शब्द, भक्त हन महात्मे, ये माझी निजाची धामे, निर्वाळली होम धर्मे श्रोतादिकी. यामध्ये जे 7-8 प्रकार सांगितले सतीपासून किंवा भक्त हन महात्मे यांच्यापर्यंत हे सगळे भगवंताचे राहण्याचे ठिकाण आहे. आणि यांच्यावर
जे काही अभक्त असतात, आसुरी प्रकृतीचे लोक, त्यांच्या असणाऱ्या अभिचार कर्माचा प्रयोग यांच्यावर होत नाही. मग तो काय करतो, तया द्वेषाचेनी काळ कुटे, कुबोलांची सदटे, कांडे सुती असा एक शब्द आलेला आहे बघा त्या ठिकाणी. मग बासटोनी तिखटे, कुबोलांची सदटे सुती कांडी. या भक्ताचा तो द्वेष करतो, वाईट तीक्ष्ण असणाऱ्या शब्दांचा वापर करून यांच्यावर तो बाण मारतो, अर्थात शब्दांचे बाण मारतो. त्याने देवाचा द्वेष नाही केला, देव राहणारी जी ठिकाणं आहेत त्या भक्तांचा विरोध केला. त्यांना काय फल प्राप्त होतं. परमात्मा म्हणतात, तानहम द्विशत क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपाम्यज श्रमशुभानासुरीष्वैव योनिषु. अर्थात या भगवंताच्या भक्तांचा जे द्वेष करतात त्यांना मी अनंत कल्पापर्यंत आसुरी योनीमध्ये जन्माला घालतो. क्षिपामी फेकून देतो. क्षिपामी म्हणजे काय, फेकून देतो, असा ठेवत सुद्धा नाही, आला की फेकला आसुरी योनीमध्ये. कारण का त्याने माझ्या भक्तांचा द्वेष केला. म्हणून इथे मात्र भगवंताला सगळे समानच आहे. भगवंताच्या भक्ताचा द्वेष करतात, त्यांचा परमात्मा उद्धार नाही करत किंवा त्यांचा उद्धार होत नाही. उद्धाराशी ठाव नाही भक्तिहीना, विन्मुख चरणा संतांची, त्याचा उद्धार नाही होत, पापी आहे तो. आणि म्हणून तद्विरोधीशी या शब्दाचा अर्थ करत असताना जे अनन्यतेचे विरोधी घटक आहे तत्संबंधाने आपण उदास राहावं असा त्याचा आपल्याला अर्थ करता येईल. किंवा जे अनन्यतेचे विरोधी घटक आहे त्या विषयामध्ये जर आपण उदास राहिलो नाही तर आपलं मन तिथे व्यग्र होतं. आणि एकदा मन आपलं जर व्यग्र झालं, त्यामध्ये गुंतलं, तर मग भक्ती नाही करता येत, भक्तीशी आपल्याला एकनिष्ठ राहता येत नाही. म्हणून अन्य साधनांचा परित्याग करणं भक्ती सोडून ती अनन्यता आहे. कारण स्वरूप परब्रह्माचा अंगीकार करून अन्य कार्य ब्रह्माच्या उपासनेचा परित्याग करणं ही सुद्धा अनन्यता आहे. असा आपण विचार केल्यानंतर एक अनन्यता सांगणारा एक श्लोक फार प्रसिद्ध आहे. या चिंतनामध्ये येणारा श्लोक असा आहे, आनुकूल्यस्य संकल्पः प्रातिकूल्यस्य वर्जनम रक्षिष्यति इति विश्वासो गोप्तृत्ववर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्ये षड्विधा शरणागती. 6 प्रकारचे शरणागती आहे. यालाच अनन्यता असं म्हणतात. काय काय भाव आहे त्याच्यामध्ये. अनुकूल्यस्य संकल्पः, देवाला जे जे अनुकूल असेल ना तसा आपण आपल्या मनामध्ये संकल्प करावा. परमात्म्यातून संकल्प नाही. माझी या कीर्तिवीण जयांचे रीते नाही श्रवण, जया सर्वांगी भूषण माझी सेवा. किंवा त्याच्या अगोदर एक ओवी बघा, जयांचे वाचे माझे आलाप, दृष्टिभोगी माझेच रूप पुढे, जयाचे मन संकल्प माझाची वाहे. परमात्म्याच्या संबंधाने मनामध्ये संकल्प धारण करणं याला म्हणतात अनुकूल्यस्य संकल्पः. प्रातिकूल्यस्य वर्जनम, देवाच्या भक्तीकरता जे जे विरोधी घटक आहे त्यांचा परित्याग करणं. निषिद्ध कर्म असेल, निषिद्ध उपासना असतील किंवा निषेधपरक असणाऱ्या शास्त्रांचं ज्ञान असेल त्यांचाही विरोधच करावा. प्रातिकूल्यस्य वर्जनम, वर्जनम म्हणजे परित्याग करावा. 2 गोष्टी झाल्या. रक्षिष्यति इति विश्वासो, परमात्मा माझ्या सगळ्या संकटातून रक्षण करेल असा विश्वास असणं ही सुद्धा एक प्रकारची शरणागतीच आहे. गोप्तृत्ववर्णम तथा, गोप्ता म्हणजे रक्षियता, पालन करणारा. परमात्मा माझ्या योगक्षेमाचं वहन करेल, अर्थात ही कामना नाही, हा विश्वासच आहे. गोप्ता म्हणजे रक्षण करणारा, पालन करणारा. मग कोणाचा स्वीकार करावा, भगवंताचाच फक्त स्वीकार करावा. आत्मनिक्षेप, निक्षेप म्हणजे समर्पण करणं. आणि आत्मशब्द आहे, शरीराकरता पण येतो आत्मशब्द, इंद्रियांकरता पण येतो, मनाकरता पण येतो आणि स्वतः करता येतो. भगवंताला देह समर्पण करणं, इंद्रियांचं समर्पण करणं, मनाचं समर्पण करणं आणि सरते शेवटी स्वतःचं समर्पण करणं याला आत्मनिक्षेप असं म्हणतात. आणि जोपर्यंत आत्मनिवेदन होत नाही, आत्मनिक्षेप होत नाही किंवा आत्मसमर्पण होत नाही तोपर्यंत भक्तीमध्ये गोडीच नाही. अर्जुना माझे ठाई आपण पेबीन सौरस नाही, मी उपचारी कवनाही ना कळेगा. अर्जुना माझ्या ठिकाणी स्वतःचं समर्पण केल्याशिवाय सौरस, सुरसता, गोडी अजिबात नाही. कारण मी कोणत्याही उपचाराने प्राप्त होत नाही. आत्मनिक्षेप करावा. आणि पुढे एक कार्पण्य, कार्पण्य म्हणजे काय, दीनता, गर्व परिहरण करणं, अभिमान सोडून देणं याला कार्पण्य असं म्हणतात. आणि जोपर्यंत कार्पण्य आपल्या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आपण दीनभाव स्वीकारत नाही.
परमात्मा कृपा नाही करत. गीतेतला श्लोक आहे बघ, कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेताः यश्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्ते हमशादि मां त्वां प्रपन्नम. परमात्माच्या ठिकाणी कार्पण्य आहे, कार्पण्य दीनतेचा भाव धारण केला. भगवंताला जे जे अनुकूल असेल त्याचा संकल्प करावा. किंवा लौकिक किंवा वैदिक कर्माचा आपण आणखीन एका अंगाने विचार करू शकतो. कोणती कर्म करावी? मनुष्य 3 प्रकारची कर्म करतो ना, कायिक, वाचिक आणि मानसिक. मग कायिक कर्म कोणतं करावं? चला 17व्या अध्यायामध्ये देवद्विज गुरु प्राज्ञ भोजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्यमहिंसाच शारीरम तपौच्यते. हे कायिक कर्म देवाच्या संबंधाने अनुकूल पद्धतीनं करावं. वाचिक कर्म करत असताना कसं बोलावं? अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितम चयत स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयम तपौच्यते. ते सुद्धा देवा करताच करावं. आणि मानसिक असणारा भाव मनप्रसाद सौम्यत्वम मौनमात्मविनिग्रह भावसंशुद्धिरित्येतत् तपोमान समुच्यते. कायिक तप असेल, वाचिक तपाचा विचार असेल किंवा मानसिक तपाचा विचार असतील, हे सगळे कर्म देवा करताच करावे. कारण लोकवेदेषु तदनुकूलाचरणम, भगवंताच्या अनुकूल असावे. याचा अर्थ कायिक तपाचा भाव भगवंताची प्राप्ती असावा, वाचिक तपाचा भाव भगवंताची प्राप्ती असावा आणि मानसिक तपाचा भाव सुद्धा भगवंताचं दर्शन असाच असावा. सत्कार मानपूजा व्हावी या संबंधाने तप केलं तर ते तप राजसी आहे, तसं करू नये. सत्कार मानपूजार्थम क्रियते चलम अध्रुवम राजसम प्रोक्तम, तसं करूच नाही. मूढग्रहाने केलं, अविवेकाने केलं, स्वतःचा आणि इतरांचा नाश करण्यासाठी जर हे 3 प्रकारचं तप केलं तर ते देवाला अनुकूल नाही. सत्कार मानाकरता केलं तरी ते अनुकूल नाही. दुसऱ्यांचा नाश करण्यासाठी केलं तरी पण ते अनुकूल नाही. मात्र भगवंताच्या प्राप्तीकरता जर केलं तर मग ते लोकवेदेषु तदनुकूलाचरणम तद्विरोधीषु उदासीनताच या लक्षणामध्ये ते बसू शकतं. आणि गवळणीचा असाच भाव आहे की नाही, याची लागी त्यजियेले भोग, याची लागी केले नाना याग, याची लागी अष्टांगादी योग, याची लागी या विषयांचे त्याग. शब्द कसा आला बघा, याची लागी, याच परमात्म्याच्या प्राप्ती करता, म्हणजे अन्यांच्या प्राप्ती करता नाही. अनन्यता आहे की नाही, याच्या करताच करणं, अन्य कशासाठी नाही. याची लागी संसार त्यजिला, याची लागी वेदांत पाहिला, याची लागी व सत्संग साधन केले सायास ते याची व लागून. सगळ्या अभंग त्या गवळणीमध्ये याची लागी असा शब्द आला. चकार आणि अन्यांची व्यावृत्ती केली. म्हणून अशा प्रकारचे कर्म करावे. यज्ञही करत असेल आपण, देवाच्या प्राप्तीकरता असावा. परमात्मा आपलं रक्षण करेल, कितीही प्रतिकूल काल येऊ द्या, परमात्मा आपलं रक्षण करेल असा विश्वास असावा. हे महाभारतामध्ये ते 18 अक्षयणी सैन्य मिळालं. आता त्यामधून फक्त 10 माणसं वाचली. 18 अक्षयणी सैन्यामधून फक्त 10, 5 पांडव, एक भगवान श्रीकृष्ण, अश्वत्थामा, कृपाचार्य, नंतर सात्यकी एक आहे. किती झाले आता? 9 झाले का? आणखीन कोण आहे? कृपाचार्य, अश्वत्थामा, पुढच्या वेळेस आठवलं तर सांगू. 10 जण वाचले असं सांगतात. 5 पांडव, भगवान श्रीकृष्ण 6 झाले, कृपाचार्य, सात्यकी, अश्वत्थामा, आणखीन आहे बघा, 1 जण राहिले कोणतरी, बहुतेक विकर्ण. आठवले बघा, देवाच्या कृपेने आठवले. ते 10 जण फक्त वाचले. विकर्णाने सांगितलं मला सोडू नको, आजच सांगून टाक. 10 जण वाचले म्हणजे सगळे काय झाले? हत झाले किंवा प्राणाच्या गतीला म्हणजे मृत्यूला प्राप्त झाले. पण त्या असणाऱ्या महाभारती युद्धामध्ये एका चिमणीने घरटं केलं होतं. त्या घरट्यामध्ये तिने काही अंडी पण घातली होती आणि तिने विचार केला, एवढा मोठा त्या हत्तींचा चित्कार आहे, घोड्यांचं खिंदळणं आहे, इतक्या मोठ्या फार मोठा कर्कश आहे, रणधुमाळी माजली की नाही. ततः शंका शभेर्यश्च पनवानक गोमकाहा सहसैवाभ्यान्यं तसं शब्दस्तु मुलो भवत. भयंकर शब्द झाला. आता आपल्याला कोण वाचू शकेल? रक्षिष्यति इति विश्वासो, परमात्मा माझं रक्षण करेल असा त्याचा विश्वास होता. आणि ते झाडाचं खालून त्याचं ते घरटं पडलं. त्या घरटं पडल्याबरोबर ती अंडी त्या घरट्यामध्येच होती. आता ती माताच आहे, ती आपल्या पिल्लांचं रक्षण व्हावं म्हणून ती प्रयास करू लागली. पण तिच्या लक्षात आलं आपले प्रयास कमी आहे. मग तिने भगवंताला प्रार्थना केली, अन्यांचा परित्याग केला ना, अन्याश्रयानाम त्यागो अनन्यता. प्रार्थना केली, प्रभो
माझं नाही झालं रक्षण तरी चालेल, माझ्या लहान पिल्लांचं रक्षण झालं पाहिजे. भगवंतानी ती प्रार्थना ऐकली. परमात्मा ऐकतो बघा, किती ऐकतो बारीक. म्हणतात ना कबीर महाराज, काय चिटी काय मुंगी शब्द आहे का तिथे का चिटी जे असेल ते मुंगीच्या पायामध्ये वाजणारा पैंजण त्याचाही आवाज परमात्मा ऐकतो. आता मुंगी केवढी, तिचा पाय केवढा, तिच्या पायातलं पैंजण केवढं, त्या पैंजणाचा आवाज केवढा. कल्पना करा ना, कल्पनासुद्धा होणार नाही आपल्याला. पण भगवंत त्या मुंगीच्या पायामध्ये वाजणाऱ्या पैंजणाचा आवाज ऐकतो. आणि मग आपला आवाज नाही ऐकणार का मोबाईलमधला? परमात्मा ऐकणार ना, सगळ्यांचा आवाज ऐकतो परमात्मा, हृदयातच आहे तो. ते आवाज ऐकल्याबरोबर भगवंताने अशी युक्ती केली. तिथे एक हत्ती होता, त्या हत्तीच्या गळामध्ये फार मोठा घंटा आणि एका असणाऱ्या महारथींचा त्या हत्तीच्या गळ्यामध्ये बांधलेला घंटा, त्याला साखळदंड होता ना, त्या साखळीला तो बाण लागला. बाण लागल्याबरोबर त्या हत्तीच्या गळ्यातला घंटा तुटला आणि बरोबर पडला तर या पक्षिणीच्या असणाऱ्या घरट्यावरच. 18 दिवसापर्यंत युद्ध झालं. तसं 36 दिवस का 35 दिवस युद्ध झालं बरं का. एक दिवस सुट्टी असायची मध्यंतरी, म्हणजे ते प्रेत वगैरे बाजूला करण्याकरता, युद्धभूमी पुन्हा तयार करण्यासाठी. एक दिवस युद्ध व्हायचं, एक दिवस सुट्टी असायची असं म्हणतात. मुख्य दिवस युद्ध चाला 18 दिवस, 35 दिवस धरून चाला आपण, मधले 17 दिवस सोडून द्या. तर त्या दिवसापर्यंत त्या हत्तीच्या गळ्यात पडणारा घंटा कोणी उचललाच नाही. पक्षिणी आणि तिचे असणारे पिलं सुरक्षित राहिले का? रक्षिषितीत विश्वासो षड्विधा शरणागती, याला शरणागती असं म्हणतात. भगवंताला अनुकूल असेल तो संकल्प करावा, प्रतिकूल असेल त्याचा परित्याग करावा. ते वैदिक कर्मही तेच चांगलं आहे की जे भगवंताच्या प्राप्तीकरता समर्थ ठरत असेल. याच संबंधाने एक फक्त गोष्ट आपल्या समोर ठेवतो आहे, दृष्टांत आहे. भगवंताने गावामध्ये फार खोड्या केल्या. यशोदा मैयाने सांगितलं आता गावात नाही राहायचं, चला आळंदीला आपलं गायी चारण्याकरता निघा म्हणे. तुम्ही गावामध्ये तुम्ही व्यवस्थित राहत नाही ना, मग शिकण्याकरता बाहेर गावी जायचं. भगवंताने सांगितलं मला गोप पालन करणं आवडतं. मग सगळ्या सवंगड्यांना एकत्र केलं. भगवंताने गायी मिळवल्या. मग सकाळी सकाळी लवकर निघायचं सूर्योदयाच्या अगोदर, कारण तेव्हा त्या गवतावर दवबिंदू असतात, तेव्हा गायी चारायच्या असतात. दवबिंदू आणि त्यावरचं पाणी जर त्यांनी खाल्लं तर दुधाची वाढ होत असते. आताचे गोपाल 10 वाजता उठतात, तर गायी कधी सकाळी चरणार आहे? आणि त्या काळात भगवंत लवकर उठले, सगळ्या गोपाळांना एकत्र केलं आणि गायी घेऊन निघाले चारण्यासाठी. भगवंताने सांगितलं आम्ही सगळेजण पुढे जातो, 2-4 मागे थांबा, निहारी घेऊन या, आपला नाश्ता शिदोरी घेऊन या, 4 थांबा. सगळ्यांना थांबण्याची काय गरज आहे? पण यायचं कसं? भगवंताने सांगितलं गोकुळाच्या बाहेर पडल्यानंतर तुम्ही दक्षिणेकडे या. त्यांना पत्ता काय सांगितला? आम्ही दक्षिणेकडे जाणार आहे. ते म्हणले काही हरकत नाही. 4 मागे थांबले. आता दक्षिणेकडे वळण्याचा रस्ता आला. भगवंताने सांगितलं अरे थांबा थांबा, दक्षिणेकडे नाही जायचं आचरण्यासाठी, उत्तरेकडे जायचं, तिकडे गवत चांगलं आहे. आता उत्तरेकडे निघाले आणि पत्ता कसा सांगितला गोपाळांना? 4-5 जणांना दक्षिणेकडे. ते दक्षिणेकडे घेऊन गेले शिदोरी, परमात्मा काही सापडला नाही. आता उत्तरेकडे गेले परमात्मा आणि मग सगळ्या गोपाळांना भुका लागल्या ना, खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. भगवंतांनी अनेक प्रकारचे खेळ खेळले. भगवंताने सांगितलं काळजी नका करू ना, आपल्या शिदोरे येणार आहे. एक जण हुशार होता, वा वा वा, शिदोरे आपल्या. पत्ता सांगताना दक्षिणेकडचा सांगितला आणि आम्हाला उत्तरेकडे घेऊन आला. बहुतेक तो आम्हाला आज उपाशीच मारणार आहे. सांगताना कमीत कमी त्यांना व्यवस्थित सांगायचं तरी की बा उत्तरेकडे जाणार आहे. आता शिदोरे तर काही मिळणार नाही. ते काही सांगायचं नाही म्हणे, देवा चूक तुझी आहे ना, आमच्या जेवणाची व्यवस्था तू कर. हक्क होता त्यांचा गोपाळांचा. काही हरकत नाही म्हणे, तुमच्या भोजनाची मी व्यवस्था करतो. एका जणाला सांगितलं जा म्हणे त्या उंच झाडावर चढ बरं, शेजारी पाजारी काही सप्ताह वगैरे दिसतो का पहा. त्या झाडावर चढले ते. एक गोपाळ चढला, त्यांनी सांगितलं कृष्णा अरे थोड्याशा अंतरावर धूर दिसतोय, धूर. आता धूर दिसतो म्हणजे काय आहे? चूल पेटलेली आहे ना, यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः यथा महानसे. म्हणजे स्वयंपाक घरातलंच उदाहरण आहे की नाही? धूर दिसतो आहे. भगवंताने सांगितलं हो बरोबर आहे, अरे त्या ठिकाणी एक यज्ञ चालू आहे, जा माझं नाव सांगा आणि त्या याज्ञिकांच्याकडून आपल्यासाठी भोजनाची व्यवस्था घेऊन या. आता भर दुपारी 12 वाजण्याचा वेळ आहे. हे सगळे गोपाळ आता सकाळी लवकर निघाल्यामुळे स्नान न करताच निघाले होते ते. आता ते गोपाळच आहे, गवळीयांची ताकपिरे कोणपुरे चांगली निघाले. आता त्याला काहीच माहिती नाही. आता यज्ञ करणारे याज्ञिक ब्राह्मण, सोवळं पाळणारे
त्यांचा तो यज्ञ ओटा, ती वेदिका, ते सगळं हवीर द्रव्य, सगळं पावित्र्य, कोणी कोणाला स्पर्श करायचा नाही. सोशल डिस्टन्सिंग ठेवलेलं त्यांनी, स्पर्शच करायचा नाही ना कोणाला. आणि त्याच्यामध्ये हे गोपाळ गेले आणि त्यांनी त्या ब्राह्मणांना स्पर्श केला. आता यांनी आंघोळच केली नव्हती, त्यांनी स्पर्श केला. पुन्हा हे गोपाळ त्या ओट्यावर चढले. ब्राह्मणाने सांगितलं, यज्ञामध्ये प्रतिबंध निर्माण करता, सोहळं पाळत नाही, पावित्र्य नाही, स्नान केलं नाही, कशा करता आलात? म्हणे काही नाही, प्रसाद घेण्यासाठी. अजिबात मिळणार नाही म्हणे. अजून यज्ञामध्ये आहुती समर्पण केली नाही, तुम्ही प्रसाद घेऊन आले, मारण्याकरता धावले. यज्ञ करता करता गोपाळ आले पळून, कारण ते लहानच होते, त्यांना पळण्याकरता काय वेळ लागतो. भगवंता बहुतेक आज उपाशीच राहावं लागणार आहे. काय झालं? अरे ते जेवणाचं सोडून दे, मारण्याकरता धावले. आता आम्ही वेगात पळून आलो म्हणून वाचलो. भगवंताने सांगितलं, तुम्ही कोणाला मागितलं? म्हणे ते तिथं ब्राह्मण होते, त्यांना चुकलं म्हणे, त्यांना नाही मागायचं. तिथे यज्ञ चालू आहे की नाही. स्वयंपाक कुठे चालू आहे? पाकशाळेमध्ये. आणि जिथं पाकशाळेमध्ये स्वयंपाक करणाऱ्या, त्या यज्ञ करणाऱ्या याज्ञिकांच्या पत्न्या आहे, ब्राह्मण पत्न्या आहेत, त्यांना जाऊन मागा, सांगा बलराम आणि भगवान श्रीकृष्ण आलेले आहे, काही नैवेद्य द्यायचा असेल तर द्या. गोपाळ पुन्हा गेले, गुपचूप गेले, चुकत त्यांना, कारण आता बघू नये म्हणून. आणि त्या सगळ्या ब्राह्मण पत्न्यांना सांगितलं की भगवान परमात्मा शेजारीच आलेला आहे, तर आपण त्यांच्याकरता काही नैवेद्य द्यावं. भगवंताचं नाव ऐकलं, अश्रुधाराच वाहू लागल्या. परमात्म्याची कृपा आहे. आज आपल्याला भेट देण्याकरता परमात्मा या ठिकाणी आलेला आहे. जेवढा सीधा सामुग्री त्यांनी तयार केला होता, जेवढा स्वयंपाक, तो सगळ्या त्या टोपल्यांच्यामध्ये भरला आणि ते घेऊन चालू लागले. काही ब्राह्मणांनी ते पाहिलं, अरे आपण यज्ञामध्ये गुंतलो आहे आणि तयार केलेलं सगळं चाललंय, उपाशी राहावं लागेल. काही जणांनी अडवलं. यज्ञिकांच्या ज्या पत्न्या होत्या त्या पण चांगल्या तयार होत्या. त्यांनी सांगितलं, एक दिवस तुम्हाला अन्न नाही मिळालं तर काही मरणार आहे का? यज्ञ संपल्यानंतर स्वतः स्वयंपाक तयार करा, नाहीतरी तुम्ही आळंदीत राहिलेले आहातच, तुम्हाला खिचडी तर येतच असेल ना. स्वयंपाक तर तुम्हाला येतच असेल ना, येतच, खिचडी का होईना विद्यार्थ्याला येतच असते. आज स्वयंपाक तुम्ही करा, आम्ही थांबणार नाही. एक ब्राह्मण मात्र अत्यंत वेगळ्या स्वभावाचा होता. ते सामुग्री घेऊन जाणारी धर्मपत्नी त्याने पाहिली आणि उभा राहिला. अजिबात तुला मी देवाच्या दर्शनाला जाऊ देणार नाही. का? कारण तुझ्याशी माझं लग्न झालं आहे आणि तुझ्या वडिलांनी कन्यादान, तुझं दान मला केलेलं आहे, त्यामुळे या शरीरावर सत्ता माझी आहे, देवाच्या दर्शनाला मी जाऊ देणार नाही. आता आपल्या सोबती असणाऱ्या सगळ्या मैत्रिणी देवाच्या दर्शनाकरता गेल्या, या परमात्म्याकरता आपण तप केलं आणि आपल्याला मात्र हा योग काही येणार नाही, नाराज झाली. आता करावं काय? तिने पुढे गेलेल्या सगळ्या असणाऱ्या यज्ञ पत्न्या, ब्राह्मणांच्या याज्ञिकांच्या पत्न्या, त्यांच्या अगोदर ती सगळी सामुग्री घेऊन पोहोचली सूक्ष्मदेहाने आणि त्या ब्राह्मणाला सांगितलं, बरोबर आहे, माझ्या वडिलांनी तुम्हाला शरीर अर्पण केलं ना, मग हे शरीर तुमच्या ताब्यात ठेवते. आणि ते प्राणोत्क्रमण करून भगवंताच्या जवळ गेली. आता तिने मात्र लोकवेदेशु, लौकिक कर्म आहे ना पतीची सेवा, वैदिक कर्म पण आहे पतीची सेवा, पण भगवंताच्या भेटीकरता अनुकूल नाही. तिथे जर राहिली असती तर दर्शन घडलं नसतं. म्हणून तिने मात्र लोकवेदेशु तदनुकूलाचरणम, देहाचाच परित्याग केला. सांगितलं, आता या शरीराला सांभाळा, मी चालले देवाच्या दर्शनाला. बाकीच्यांच्या असणाऱ्या ज्या ब्राह्मण पत्न्या, त्यांच्याही अगोदर ती भगवंताच्या जवळ जाऊन पोहोचली. भाव एवढाच आहे की जे जे कर्म भगवंताला अनुकूल असेल, भक्तीला अनुकूल असेल ते करावं, आणि तत्संबंधाने जे बाकीचं आहे तत्विरोधीशो उदासीनताच, अनन्यतेच्या विरोधी आहे की नाही, मग द्वेष नाही करायचा, उदास भाव धारण करायचा, असा या संबंधाने आपण विचार केला. आता यानंतरही काही भक्तिसूत्राचा विचार, ते चिंतन आपण उद्या करू. झालेलं चिंतन विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल गुरुजनांच्या चरणी समर्पण करून चिंतनाला पूर्णविराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.